येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. अपवर्तनाचे नियम, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि अपवर्तनांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फिट सिम्युलेशन या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण आज शिकणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, फेट सिम्युलेशनच्या मदतीने आपण अपवर्तनाचे नियम, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन शिकणार आहोत. अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा समजून घेणार आहोत. हा फेट सिम्युलेशनचा एक इंटरफेस दिलेला आहे. जर तुम्ही डाऊन साईडला बघितलं, एकदम खालच्या साईडला इंट्रोचा इंटरफेस अशा प्रकारे येतो. त्याच्या बाजूला प्रिझम दिलेला आहे बघा. तिकडे मी क्लिक केल्यावर ह्या प्रिझम, त्याचबरोबर वेगवेगळ्या आकाराचे आकार दिसत आहेत तुम्हाला. सोबत ऑब्जेक्ट्स तुम्हाला कुठले कुठले दिलेले आहेत, असे बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्या ऑप्शनचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत. मोर टूल जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा इकडे मोर टूलच्या ठिकाणी जास्तीत जास्त टूलचा वापर करून इकडे इंटरफेस कव्हर केलेला आहे त्यांनी, आणि त्याच्या बाजूला होम हे बटन दिलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हा इंट्रो जर बघितला आपण, तर त्यामध्ये बघा कोपऱ्यामध्ये, डाव्या कोपऱ्यामध्ये बघा रे आणि वेव्ह दिलं. रे म्हणजे प्रकाश किरण दर्शवण्यासाठी आणि वेव्ह म्हणजे तरंग दर्शवण्यासाठी. त्याचबरोबर डाव्या साईडला कोनमापक दिलेला आहे, तीव्रता मोजण्याचं एक साधन दिलेलं आहे, नॉर्मल एक शब्द दिला आहे बघा. नॉर्मल म्हणजे स्तंभिका दर्शवायची आहे. जर त्याला मी नॉर्मलला जर क्लिक केलं तर बघा इकडे स्तंभिका दिसते तुम्हाला, येते लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला प्रकाशाचे अपवर्तन त्यासोबत प्रकाशाचे परावर्तन ही संकल्पना तुम्ही जी आधीच्या वर्गामध्ये शिकलात ती सुद्धा या फेट सिम्युलेशनच्या सहाय्याने सहजपणे शिकू शकतात. अर्थात आपल्याला आता अपवर्तनाचे नियम समजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी आता तिसरं ऑप्शन मोर टूल हे ऑप्शन निवडतो आहे. आता ह्या मोर टूल हे ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा आपण जर डाव्या कोपऱ्यामध्ये बघितलं तर रे वेव्ह दिलं आहे आणि सोबत तुम्हाला नॅनोमीटर 650 नॅनोमीटर आणि काही कलर दाखवले आहेत. याचा अर्थ कलर्स तुम्ही तिकडे बदलू शकता. हे बघा मी कलर इकडे बदलतो आहे. जवळपास 380 पासून ते 700 नॅनोमीटरपर्यंत प्रकाश किरणाचे रंग तुम्ही दर्शवू शकतात. त्याच्या खाली कोनमापक दिलेलं आहे, त्याबरोबर इंटेन्सिटी म्हणजे प्रकाश किरणाची तीव्रता मोजण्याचं साधन दिलेलं आहे. त्यानंतर स्पीड म्हणजे प्रकाशाचा वेग मोजण्याचं सुद्धा तुम्हाला यंत्र दिलेलं आहे, आणि त्याच्या खाली टाईम म्हणजे ट्रॅव्हलिंग ऑफ लाईट तुम्हाला सुद्धा दिलेलं आहे, कशा पद्धतीने करतो. त्याच्याबरोबर खाली नॉर्मल शब्द दिलेला आहे बघा. नॉर्मलला जर मी क्लिक केलं तर स्तंभिका निघून जाते, आणि नॉर्मलला मी पुन्हा क्लिक केलं तर ती स्तंभिका पुन्हा आपल्याला डॉटेड लाईनने दिसते. त्याच्या खाली अँगल दिलेला आहे, म्हणजे आपल्याला कोनसुद्धा मोजता येणार आहेत. हे झालं डाव्या बाजूला. उजव्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला मटेरियल दिलेले आहेत. 2 ठिकाणी मटेरियल दिले आहेत. आपली 2 माध्यमं आहेत, म्हणून 2 माध्यमं कोणती आहेत. तर वरच्या अंगास एअर तुम्हाला दिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हवा म्हणजे एअर, नंतर एअरपासून वॉटरमध्ये जाऊ शकतात. बघा मी वॉटरमध्ये जातो, इकडे पहा वॉटरमध्ये गेलेलो आहे. वॉटरमधून मी पुन्हा ग्लासमध्ये जाऊ शकतो, ग्लासमध्ये आलेलो आहे. आणि ग्लास नंतर सुद्धा मी जर पुढे गेलो तर पुढे अशा प्रकारे मटेरियल बदलत जाते, कस्टमरित्या बदलू शकतो. आपण पुन्हा एकदा आपल्या मेन ऑप्शनकडे येऊया, एअरकडे येऊया. माध्यम 1 आपण एअर ठेवलेलं आहे. माध्यम 2 जर ग्लास आपण ठेवलं तर अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसतो. अर्थात आपल्याला अपवर्तनाचे नियम, सुरुवातीला आपण पहिलं माध्यम हवा ठेवूया, दुसरं माध्यम आपण काच ठेवूया. मध्यभागी जर आता पाहिलं तुम्ही तर मध्यभागी एक टॉर्च दिलेला, लेझर रे म्हणजे प्रकाश किरणाचा स्रोत दिलेला आहे. तो प्रकाश किरणाचा स्रोतला रेड रंगाचं बटन दिलं, त्याला क्लिक केलं तर तुम्हाला प्रकाश किरण निघताना दिसेल. पहा निघालेला आहे. आता तुम्हाला लक्षात येईल हा प्रकाश किरण लाल रंगाने दर्शवलेला आहे. ठीक आहे, त्याचा रंग आपण बदलू शकतो, पण आता आपण सध्या तोच ठेवूया. आणि अशा प्रकारे हे मूव्ह करू शकतो हे प्रकाश किरण आपण अशा प्रकारे. ठीक आहे. आता सर्वप्रथम मला इथे सांगू इच्छितो, स्तंभिकेचा जो पॉईंट आहे, हा पॉईंट तुम्हाला दिसतोय. त्या स्तंभिकेच्या पॉईंट बरोबर तिकडे 2 किरण बाहेर झाले दिसतात उजव्या बाजूला. एक वरच्या अंगास म्हणजे हवेमध्येच तुम्हाला तो परावर्तित किरण दिसतोय, लाईट किरण दिसतोय. म्हणजे इकडे प्रकाशाचं परावर्तन घडताना तुम्हाला दिसतंय, पण ते कमी प्रमाणात असते. मूळ प्रकाशाचं तुमचं अपवर्तन जे घडलेलं आहे, म्हणजे हवेतून काचेमध्ये जेव्हा प्रकाश किरण प्रवेश करतो त्यावेळेला तो प्रकाश किरण त्याची दिशा बदलतो, म्हणजे बेंड होतो, तो वक्र होतो. आणि वक्र झाल्यानंतर अशा रीतीने तो बदलल्यानंतर त्याचं प्रकाशाचं अपवर्तन होतं. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे अलगडू सॉफ्टवेअरच्या मदतीने. तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर अवश्य पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक मी देणार आहे. आता अपवर्तनाचे नियम आपण समजून घेऊया. अपवर्तनाचा नियम नंबर 1 आपल्याला काय सांगतोय, आपाती किरण आणि अपवर्तित किरण आपात बिंदूशी असलेल्या स्तंभिकेच्या, म्हणजे जी स्तंभिका दिलेली आहे तो आपात बिंदू आहे. आपात बिंदू नीट दिसतोय बघा. तो आपात बिंदू म्हणजेच त्या स्तंभिका जी दिली ना त्याच्या विरुद्ध बाजूस असतात. म्हणजे जर मी इकडे बघितलं
जिथून प्रकाश स्रोत हा इकडून जातोय ना, हा दिसतोय तुम्हाला, हा जो प्रकाश किरण जातोय तो आपाती किरण आहे. त्यानंतर स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस तर तुम्ही बघितलं तर अपवर्तित किरण हा स्तंभिकेच्या बरोबर विरुद्ध किरण आहे, म्हणजे तो उजव्या बाजूला दर्शवलेला आहे. डाव्या बाजूवरून तुमचा आपाती किरण आहे आणि उजव्या बाजूला अपवर्तित किरण गेलेला आहे, म्हणजे ते विरुद्ध अंगच असतात. हा नंबर 1 पॉईंट लक्षात ठेवायचा. दुसरा पॉईंट, 3 घटक महत्त्वाचे: आपाती किरण नंबर 1, अपवर्तित किरण आणि स्तंभिका. हे तीनही एकाच प्रतलात असतात. पहा, हे एक संपूर्ण एक सपाट असं प्रतल आहे, दिसते तुम्हाला. हे प्रतलात एकाच प्रतलात असतात. हा संपूर्ण नियम तुम्हाला लक्षात आला असेल. दुसरा नियम त्यांनी सांगितलेला आहे, दिलेल्या माध्यमाच्या जोडीला. माध्यम म्हणजे कोणती दाखवलेली आहे तिकडे? आपलं पहिलं माध्यम आहे हवा, दुसरं माध्यम आहे काच. या दिलेल्या 2 माध्यमामध्ये, म्हणजे इथे हवा आणि काच माध्यम वापरलेलं आहे. या 2 माध्यमाकरता साइन आय व साइन आर. आता आय आणि आर कुठे आहे ते बघा. ते आय आणि आर दाखवण्यासाठी बघा, मी डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्या अँगल एक शब्द दिसतोय नॉर्मलच्या खाली, ठीक आहे, त्याला मी क्लिक करतो. क्लिक केल्या केल्या तुम्हाला लक्षात येईल लगेच तो कोन दर्शवतोय, स्तंभिकेशी असणारे कोन. परावर्तनाचे कोन हे समान असतात, 52.7 दाखवलेला आहे, दिसतंय. आणि त्याचबरोबर अपवर्तित कोन जो स्तंभिकेशी झालेला आहे तो 32.1. कधी लक्षात ठेवा, जे अपवर्तन घडते, जसं आपण अल्गोडू सॉफ्टवेअरमध्ये बघितलेलं आहे, अपवर्तन हे जे घडते तेव्हा अपवर्तित किरण हा स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजेच तो कोन जो असतो, अपवर्ती कोन असतो, तो आपातन कोनापेक्षा नेहमी लहान असतो. म्हणून इकडे 52.7 हा स्तंभिकेशी झालेला आपातन कोन आहे, तर आपाती कोनापेक्षा अपवर्ती कोन जर बघितला तो 32.1 म्हणजे तो लहान आहे. आता नियम क्रमांक 2 काय सांगितलेला आहे आपल्याला, की हवा आणि काच या माध्यमाकरता साइन आय व साइन आर. आता आय कुठला असतो? आय म्हणजे आपाती कोन आणि आर म्हणजे अपवर्ती कोन. तर आय आणि आर म्हणजे साइन आय आणि साइन आर हे जे गुणोत्तर असते, हे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. एक लक्षात ठेवायचं, ह्याचं गुणोत्तर मी अँगल जरी बदलला, इकडे कोन जरी बदलला आपाती किरणाचा, तर इकडे आता 67.6 झाला आहे आणि 38.1. जर साइन गुणोत्तर ह्या दोन्ही कोनांचं मी काढलं, म्हणजे साइन 67.6 अपॉन साइन 38.1, हे गुणोत्तर. आणखीन दुसरा कोन जर बदलला मी अशा प्रकारे, पुन्हा जर बदलला, ह्या 2 कोनांचं दुसरं गुणोत्तर बघितलं, ते प्रत्येक वेळेला जे गुणोत्तर येणार आहे ते स्थिर असते, लक्षात ठेवा. माध्यम जर हवा आणि काच इकडे ठेवले तर. आता तुम्ही म्हणाल, सर काच हे माध्यम जर मी बदललं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इकडे आपण माध्यम बदलूया. काचेच्या ठिकाणी पहा, मी उजव्या कोपऱ्यामध्ये बघा माध्यम 2 आहे, तिथे बदल करतोय. काचेच्या ठिकाणी मी पाणी घेतोय, ठीक आहे. आता हे पाणी घेतलं, पाणी माध्यम घेतल्याबरोबर तर माध्यम बदलल्यानंतर आता इकडे पुन्हा यांचं गुणोत्तर बदलणार. इथे झालं 51.3 आणि 35.8. मग हे गुणोत्तर, त्याचबरोबर पुन्हा मी कोण बदलला, 61.4 आणि 41.2. याचं साईनचं गुणोत्तर, हे गुणोत्तर सुद्धा स्थिर असते, लक्षात ठेवायचं. आणि हा आय आणि आर आपल्याला माहिती आहे, आय म्हणजे आपाती कोन, आर म्हणजे अपवर्ती कोन. अशा रीतीने तुम्हाला लक्षात येईल अपवर्तनाचे नियम हे दिलेल्या माध्यमाच्या संदर्भात हे अशा प्रकारे लिहायचे असतात. पुढच्या मी स्लाईडमध्ये हे लिहून सुद्धा दाखवलेले आहेत, ते आपण पाहणारच आहोत. आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला अपवर्तनाचे नियम, दोन्ही नियम, बरोबर. आता अपवर्तनांकाकडे जाऊया आपण. अपवर्तनांका संदर्भात काही महत्त्वाची विधानं लक्षात ठेवायची आहे. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. म्हणजे जसं हे पाण्यामध्ये जेव्हा 52 पॉईंट आपण कोणामध्ये जेव्हा 50.9 मध्ये मी आता इकडे ठेवलेलं आहे, जेव्हा मी माध्यम बदलतो, म्हणजे आता हे पाणी आहे, पाणी माध्यम बदलून मी जेव्हा इकडे मी काच करतो, तेव्हा बघा तो कोन बदललेला आहे. अपवर्तनाचं जे म्हणजे दिशा बदल, प्रकाश किरणाची दिशा बदल तुम्हाला लक्षात येईल बदललेली आहे. मी पुन्हा काचेच्या ठिकाणी आता हे कुठे बदलतोय मी, माध्यम 2 मध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये बघा, ग्लासच्या पुढे नेतोय, काचेच्या पुढे मी नेतोय. हा पुन्हा हा अपवर्तन बदलला आणि 29.0 झालेला आहे. पुन्हा नीट कोणाकडे लक्ष ठेवा, मी बदलत जातोय. हा आता जसं मी हा पुन्हा काचेकडे येतोय, 31.0 झाला. पाण्याकडे येतोय, पाणी माध्यम घेतलं, 35.7 झाला. कोन वाढत चाललेला आहे, लक्षात ठेवा. आणि हळूहळू जसं मी पुढे पुढे जाईल तसा हा कोन वाढत जाईल. आणि हवा टू हवा ठेवलं तर काय होईल पहा, माध्यम सेम ठेवली तर अपवर्तन घडतच नाही, कारण माध्यम बदललीच नाही ना, माध्यम सेम आहेत, वरती पण हवा आहे खाली पण हवा आहे, म्हणून 50.9 आणि 50.9. आणि जसं माध्यम बदलत जातो तसा अपवर्ती कोन तुम्हाला लहान झालेला दिसतोय. पुढे पुढे बघा,
हळूहळू हळूहळू लहान 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 झालेला दिसतोय. ठीक आहे. आणि सर्वात शेवटी हा 29.0 आलेला आहे. पुन्हा आपण काचेकडे आणून स्थिर करूया. येते लक्षात. अशा प्रकारे हे विधान महत्त्वाचं आहे. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते, वेगवेगळ्या पद्धतीने बदलते आणि ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. हे पुढे पाहणारच आहोत आपण. दुसरं विधान लक्षात ठेवा. वेगवेगळ्या माध्यमाकरता जसं हा बदलत होतो तसं एकाच माध्यमासाठी, आता माध्यम समजा आपण एकच ठेवलं, जसं इकडे माध्यम आता काय आहे, हवेमधून काचेमध्ये प्रवेश करतोय. ठीक आहे. हे माध्यम आपण फिक्स केलं तर वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणासाठीही अपवर्तनांक वेगवेगळा असतो. म्हणजे जर मी प्रकाश किरणाचा रंग बदलला तर अपवर्तनांक बदलणार आहे. येते लक्षात. बघा आता आता रंग बदलायचा आहे तर आपल्याला पुन्हा डाव्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि जे रंग दिलेत पहा 700 नॅनोमीटर आणि ते प्रमाण दिलं रेड रंग दाखवला आहे, तो मिरकट रंग आता बदलतोय, हळूहळू बदलतोय आणि तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही आता कुठे लक्ष द्यायचं आहे, मी जसं रंग बदलेल तसा जो अपवर्ती कोन आहे पहा, तो अपवर्ती कोन हळूहळू बदलत जाणार आहे. नीट लक्ष बघा 31.2 झालेला आहे. बरोबर. 31.2च आहे. आता 31.1 झालेला आहे. अजून मी रंग बदलला, 31.1 झाला आणि 31.0 आणि शेवटी 30.8 पर्यंत झालेला आहे. येते लक्षात. पहा पुन्हा इकडे मी रंग बदलतोय, तो अँगल बदलत जातोय, अपवर्ती अँगल बदलत जातोय. बघा आपाती कोन बदलत नाही पण अपवर्ती कोन बदलतोय. अपवर्ती कोन बदलतोय म्हणजेच अपवर्तनांक सुद्धा बदलतोय. आता अपवर्तनांक हा जो प्रकार आहे, हा अपवर्तनांक हा अशा प्रकारे जो बदलत असतो तो इथे आपल्याला दर्शवलेला आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन बघा, उजव्या कोपऱ्यामध्ये हवेचा अपवर्तन दिलं आहे 1.00, अर्थात हवेचा अपवर्तन पुस्तकाच्या चार्टमध्ये बघितलं असेल 1.0003 दिलेला आहे. इकडे 1.0030 दिलेला आहे फक्त. ठीक आहे. आणि माध्यम 2मध्ये आपल्याला काचेचा अपवर्तनांक दिलेला आहे. काचेचा ॲक्च्युअल अपवर्तनांक जर आपण बघितला क्राऊन काचचा 1.52 पर्यंत आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर अजून तुमची घन फ्लिंट काच घेतली तर 1.66 पण घेऊ शकतो. मग तुम्ही त्या पद्धतीने हा अपवर्तनांक बदलू शकतात. एक लक्षात घ्यायचं. हे जो बाण दाखवलं बघा ना इकडे इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शनचे, जर मला इकडे पुढे पुढे न्यायचं असेल, समजा 1.52 करायचं असेल तर अशा प्रकारे मी तो करू शकतो. येते लक्षात. 1.52 म्हणजे काय, आपण एक्झॅक्ट कुठे गेलं क्राऊन काचपर्यंत आलेला आहे. ही क्राऊन काचमध्ये अपवर्तनांक दिसतो आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन तुम्हाला दिसते आहे. येते लक्षात. तर अपवर्तनांक हा जो प्रकार असतो हा माध्यमांकरता, जर माध्यमात बदललं तरच तुम्हाला तो अपवर्तनांक सांगता येतो. हे विधान पण तुम्हाला लक्षात आलं असेल की जसे रंग बदलले तसं त्याचा अपवर्तनांक वेगवेगळा असतो. त्याचबरोबर निर्वाताच्या संदर्भात तिसरं विधान, निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. निर्वाताच्या संदर्भात म्हणजे काय, हे जे पहिलं माध्यम आहे ना, जिथे आपण हवा घेतलेला आहे, जर तिकडे हवाही घेतली नाही, माध्यम आपण घेतलंच नाही, निर्वात पोकळी म्हणजे हवा नसलेली पोकळी, अशी जर पोकळी घेतली तर त्यावेळेला तुम्ही जर दुसरं माध्यम काच घ्याल, पाणी घ्याल, हवा घ्याल किंवा कुठली वस्तू घ्याल तर तो जो अपवर्तनांक असतो त्याला म्हणतात निरपेक्ष अपवर्तनांक. त्यावेळेला अपवर्तनांक जो आपल्याला काढायचा आहे तो. मग अपवर्तनांक काढण्याचं सूत्र काय हे आपण आता पाहिलेलं आहे. जर अपवर्तनांकाच्या नियमामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे sin I छेद sin R हे जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर नेहमी जे स्थिर येते ना, ते गुणोत्तर ती स्थिर म्हणजे स्थिर असलेली संख्या म्हणजेच तो n या चिन्हाने दर्शवतात आणि त्या n या स्थिरांकालाच पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. येते लक्षात. आणि ह्या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. अर्थात तुम्ही आता हे जेव्हा आपण लिहून घेऊ तेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणे समजेल. तर हे लक्षात ठेवायचं की अपवर्तनांक जेव्हा आपण काढतो तेव्हा एका माध्यमाचा संदर्भ घेतला जातो. मग कोणत्या माध्यमाचा संदर्भ घेतला जातो की ज्या माध्यमातून तो प्रवेश करतोय. म्हणजे या कंडिशनमध्ये आपण आता जे इंटरफेस बघतोय हवेतून काचेत प्रवेश करतोय. मग काचेचा अपवर्तनांक कोणाच्या संदर्भात घेणार आपण, हवेच्या संदर्भात घेणार. आणि निरपेक्ष जर काढायचं असेल तर हवा सुद्धा काढून टाकली तर निरपेक्ष येणार. म्हणजे तो निरपेक्ष अपवर्तनांक आपण सांगू शकतो. आता ह्या फेट सिम्युलेशनने तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला जे चार्ट दिलेला आहे काही माध्यमाचे निरपेक्ष अपवर्तनांक, जरी इकडे निरपेक्ष आपण काढू शकलो नाहीत तरी हवेच्या संदर्भात तुम्ही जवळपास माझ्या मते 1.66 किंवा 1.6.8 पर्यंत माझ्या मते तुम्ही अपवर्तनांक काढू शकता. म्हणजेच दुसरा माध्यमाचा अपवर्तनांक 1.66च्या अबाव नेला तरी सुद्धा तुम्ही काढू शकता. जसं तुम्ही आता जर
नीट उजव्या कोपऱ्यामध्ये बघितलं, इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन माध्यम 2 मध्ये बघितलं, जिकडे मी 1.52 लिहिलं आहे ना, तिकडे मी अजूनही वाढवू शकतो. तो कितपर्यंत वाढवू शकतो बघा. अपवर्तन किती वाढवला मी आहे, जवळपास 1.598 पर्यंत वाढवलेला आहे. आणि कमी कितपर्यंत करू शकतो, तर कमी हा हवेपर्यंत करू शकतो, 1 पर्यंत करू शकतो. म्हणजे हे एवढ्या डिस्टन्सपर्यंत आपण अपवर्तनांक बदलू शकतो, म्हणजे मटेरियल बदलू शकतो. येतं लक्षात. मग मटेरियल बदललं याचा अर्थ तुम्हाला तिकडे अपवर्तनांक हा वेगवेगळा दिसतो. म्हणजे हे सुद्धा हे फेट सिम्युलेशनने आपण नीट समजून घेतलं. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, अपवर्तनाचे नियम समजले असतील. त्याचबरोबर अपवर्तनांक कशाच म्हणतात, या नियमामध्ये जे दिलेलं आहे साइन आयचे साइन आर ह्यांचं गुणोत्तर म्हणजे स्थिरांक त्या एनला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. हे सुद्धा नीट समजलं असेल. आणि अपवर्तनांकाच्या संदर्भात महत्त्वाची जी विधानं घेतली ती सुद्धा समजली असतील. आणखी एक विधान तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन जो तुम्हाला दिलं, पण पान नंबर 75 तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला विरल माध्यमातून घन माध्यमात, घन माध्यमातून विरल माध्यमात आणि विरल माध्यमातून घन माध्यमात लंब दिशेने, हे जे 3 नियम दिलेत ना, ते नियमसुद्धा ह्या फेसमध्ये इंटरफेसमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता. जसं पहिला नियम काय सांगितलं आहे तुम्हाला, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो तेव्हा स्तंभिकेकडे झुकतो. समजा आता इथे आपण पुन्हा मी जर कोन बंद केले, पुन्हा आपण सुरुवातीपासून जर विचार केला, पुन्हा मी हा रे बंद केला, तर बघा पहिलं माध्यम कुठलं आहे आपलं, पहिलं माध्यम आहे आपलं हवा, म्हणजे विरल माध्यम आहे. दुसरं माध्यम आपण वॉटर करूया, म्हणजे पाणी. ठीक आहे, 1.33 पाणी गेलेलं आहे. आता ज्या वेळेला प्रकाश किरण मी इकडून सोडतोय हवेतून पाण्यामध्ये, तेव्हा पहा स्तंभिकासुद्धा आपण दाखवूया, स्तंभिकेकडे तो झुकतोय. येते लक्षात. प्रकाश किरणाची मूळ दिशा वेगळी आहे, पण तो स्तंभिकेकडे झुकलेला दिसतोय. हा पहिला नियम विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करताना. म्हणजे आय या कोणापेक्षा कोण पण आपण घेऊया, आर हा जो कोण आहे म्हणजे 35.6 दाखवला आहे बघा, हा नेहमी कमी असतो, झुकतो म्हणजे कमी होतो. दुसरा नियम तुम्हाला काय सांगितलं, अपवर्तन जे घडते ते घन माध्यमातून विरल माध्यमात. म्हणजे आता वरचं माध्यम जे दिलेलं पहिलं माध्यम ते घन माध्यम करूया. घन माध्यम करण्यासाठी आपण एक काम करूया, जे हवा माध्यम आहे ते बदलूया. प्रथम हा प्रकाश किरण बंद करूया आणि त्याला आपण ग्लास करूया. ठीक आहे, काचेचा गेला काच केलेला आहे. आणि दुसरं जे माध्यम आहे त्याला आपण हवा करूया. ठीक आहे, म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमात. आत्ता आपण प्रकाश किरण जेव्हा सोडतो त्यावेळेला बघूया काय होते. ओके, आता तुम्हाला लक्षात येईल. पहा आता इकडे ज्या वेळेला मी काचेतूनच सोडतोय तिकडे त्यावेळेला काय होतंय, तो परावर्तनच दाखवते. ठीक आहे, मग आता हे विरल माध्यम मला इकडे बदलावं लागेल. मग समजा इकडे मी बदललं, पाणी घेतलं. ठीक आहे, पाणी घेतल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल आपला दुसरा जो नियम दिलेला आहे त्यांनी पुस्तकात पान नंबर 75 तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेला आपातीकरण 49.1 आपाती कोन स्तंभिकेशी होतो, मात्र जर तुम्ही अपवर्ती कोन बघितला स्तंभिकेशी तो वाढलेला दिसतो म्हणजे काय आहे, तो स्तंभिकेपासून दूर झालेला आहे. येते लक्षात. म्हणजेच घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना तो स्तंभिकेपासून दूर जातो, हा नियम इकडे स्पष्ट होतो. आणि तिसरा नियम आहे, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना माध्यमाच्या सीमेवर लंब रूपात जर आपत असेल, लंब म्हणजे 90 अंशाचा कोन, बघूया आपण 90 अंशाचा कोन करूया. पहा 90 अंशाचा कोन केला, अपवर्तन होते का, अपवर्तन होत नाही. म्हणजे दिशा प्रकाश किरणाची बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. मग तुम्ही म्हणाल असं आहे का सर, घन माध्यमातून विरल इकडे दाखवलं म्हणून तो होत नाही. चला आपण वरचं जे पहिलं माध्यम आहे ते आपण करूया विरल, आणि पुढचं दुसरं माध्यम आहे ते आणखी घन करूया. काय बदल झाला नाही. आणखी बदल करून बघूया इकडे आपण कशा प्रकारे बदल कोणता करू शकतो, तो बऱ्याच ठिकाणी करू शकतो. पहा 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 काय किरणामध्ये बदल होतोय नाही. जसा इथे बदल होत नाही ना, तसंच पहिलं माध्यमसुद्धा आपण बदललं तरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल ह्या प्रकाश किरणामध्ये दिशेमध्ये काही बदल होत नाही. म्हणजे त्याचं अपवर्तन होत नाही. कधी होत नाही, जेव्हा तो माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असेल, लंब रूपाने जात असेल, तर मात्र तिकडे प्रकाश किरणाचं अपवर्तन होत नाही. प्रकाश किरणाचा रंगसुद्धा बदलून बघूया आपण. पहा होते का, नाही, अपवर्तन घडत नाही. म्हणजे आपण बऱ्याच प्रकारे बघितलं, लंब रूपाने जर किरण पडत असेल तर लक्षात ठेवायचं प्रकाश किरणाचं अपवर्तन होत नाही, म्हणजे दिशा बदलत नाही.
तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या असेल. आता डिटेल्स म्हणजे लिहिताना, परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिताना हे अशा प्रकारे तुम्ही फक्त सिम्युलेशन समजून घेण्यासाठी वापरू शकतात. पण लेखन करायचं असेल तर त्यावेळेला कशा प्रकारे करायचं ते आपण आता पाहून घेऊया. ठीक आहे. फेट सिम्युलेशनच्या मदतीने आपण अपवर्तनाचे नियम व अपवर्तनांक या संकल्पना समजून आत्ताच घेतल्या. परीक्षेमध्ये जेव्हा या संकल्पने आधारित प्रश्न विचारले जातात ते साधारणपणे अपवर्तनांकाचे नियम कशास म्हणतात किंवा आकृतीत दर्शवलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना स्पष्ट करा किंवा अपवर्तनांक कशास म्हणतात हे उदाहरणासह स्पष्ट करा किंवा आकृतीसह स्पष्ट करा. अशा प्रश्नांची जेव्हा उत्तर आपल्याला लिहायची असतात त्यावेळेला पुस्तकातील अचूक पॉईंट्स लिहिणं फार महत्त्वाचं असते. संकल्पना आपण समजून घेतल्या, आता उत्तर कशा प्रकारे लिहायची ते सुद्धा समजून घेऊया. सो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तनाचे नियम पुन्हा एकदा आपण साधारणपणे रेखाटन कसं प्रमाणे करतात ते पाहूया. सर्वप्रथम आपल्याला काच, समजा आकृती दर्शवायची असेल, आकृती काढायला सांगितली असेल परीक्षेत, तर अशा प्रकारची काच आपण दर्शवू शकतो. त्यानंतर हवा, माध्यम दुसरं हवा आपण घेतलं तर हवा असं लिहिलं पाहिजे तिकडे, आणि तिथून निघणारा जो आपाती किरण आहे तो आपाती किरण अशा प्रकारे दर्शवायचा. त्यानंतर आपातन बिंदू म्हणजे एन, जसं आपण फेट सिम्युलेशनमध्ये पाहिलं, जो स्तंभिकेचा जो बिंदू असतो, छेदनबिंदू असतो माध्यमाशी, तो आपल्याला आपातन बिंदू म्हणजे जिकडे प्रकाश किरण, आपाती किरण हा पडतो त्या पृष्ठभागावर, तो आपातन बिंदू असतो, तो एन दर्शवायचा. म्हणजे हा एन हा एक आपाती किरण झालेला आहे. त्यानंतर आपण आपाती किरण दर्शवल्यानंतर आपल्याला स्तंभिका काढायची आहे. तिकडे स्तंभिका आधीच काढली तरी हरकत नाही. आपण ही काल्पनिक रेषा असते, काळ्या रंगाने दर्शवलेली आहे ती. पहा, त्याला नावं दिली सीडी. आणि स्तंभिका काढल्यानंतर आपातन बिंदू एनमधून जेव्हा तो आपाती किरण येतो त्यावेळेला एन बी हा जो प्रकाश किरण स्तंभिकेच्या जवळ झुकलेला दिसतोय, बेंड झालेला दिसतोय, तो अपवर्ती किरण आहे. लक्षात, तो अपवर्ती किरण अशा प्रकारे आपण दर्शवलेला आहे बाणाने. पहा, अपवर्तनाच्या नियमासाठी ही आकृती अशी महत्त्वाची आहे. आता नियम क्रमांक 1 आपल्याला माहिती आहे. आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी म्हणजे जो एन आहे त्या असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडी स्तंभिका आहे त्याच्या विरुद्ध बाजूस असतात. हे आपण पहिल्या नियमामध्ये लिहू शकतो. त्याचबरोबर त्याच नियमामध्ये आपण लिहू शकतो आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका हे तीनही एकाच प्रतलात असतात. बघा, एकाच प्रतलामध्ये म्हणजे एकाच पानावर आपण काढलेलं आहे, म्हणजे ते प्रतल एकच झालेलं आहे, म्हणजे ते एकाच प्रतलात असतात. आधी आपण फेट सिम्युलेशनमध्ये त्याच प्रकारे पाहिलेलं आहे. अशा रीतीने हा अपवर्तनाच्या नियमाचा पहिला क्रमांकाचा नियम लिहिला जातो. दुसरा नियम जर आपल्याला बघायचा असेल तर पहा, दुसऱ्या नियमामध्ये दिलेल्या माध्यमाच्या, आता इकडे जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये काच आणि हवा हे माध्यम वापरलेलं आहे. त्या अगोदर आता आय हा आपाती कोन आहे. म्हणजे आकृतीमध्ये बघा मी जे कोन दर्शवलेले आहे, आय कोन आणि आर कोन, म्हणजे आपाती किरण आणि स्तंभिका यामध्ये असलेला कोन आय आपण पाहिलेला आहे, तो आपातन कोन असतो. आणि आर जो अपवर्तित किरण म्हणजे एन बी हा स्तंभिकेशी असलेला किरणाने केलेला जो कोन असतो तो अपवर्ती कोन असतो. आय आणि आर हे आकृतीत जसे दर्शवलेले आहेत ते लिहून घ्यायचे. आणि मग साईन आय छेद साईन आर हे जे गुणोत्तर असते हे नेहमी गुणोत्तर हे स्थिरांक असते किंवा स्थिर संख्या असते, आणि त्या स्थिरांकालाच एन अक्षर दर्शवले जाते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि दुसरा नियम म्हणजे दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता, म्हणजे इथे आपण हवा आणि काच वापरलेलं माध्यम, साईन आय व साईन आर यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते, आणि ते स्थिरांकाचं गुणोत्तर आपण अशा प्रकारे लिहायचं. अशा प्रकारे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाचे नियम हा जर प्रश्न आला तर उत्तर तुमचं तयार पाहिजे. एक तर आकृतीवरून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे किंवा आकृतीसहित उत्तर लिहायचं आहे. पहा, ठिकाणी दोन वेळा असा प्रकारचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ही जी विधानं आहेत, दोन्ही विधानं, नंबर 1 आपाती जो किरण आणि अपवर्तित किरण हे एन बिंदूपाशी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतं असं लिहिलेलं आहे, ती रिकामी जागा किंवा चुक्की बरोबर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. किंवा आपाती किरण, अपवर्तित किरण, स्तंभिका हे तीनही एकाच प्रतलात असतात, हे विधान चुक्की बरोबरसाठी विचारलं जाऊ शकतो, रिकाम्या जागेत विचारलं जाऊ शकते. त्याचबरोबर साईन आय छेद साईन आर बरोबर स्थिरांक एन च्या ठिकाणी कोणताही चुकीचा शब्द दिला, चुकीचं अक्षर वापरला आणि तर तुम्हाला ते चुक्की बरोबर विचारला जाऊ शकतो. किंवा एका वाक्यात उत्तर द्या सुद्धा असा प्रश्न विचारला जातो. विविध प्रकारे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतात आणि त्याची तयारी तुमची कधी क्लिअर होईल जर तुम्हाला तो अपवर्तनाचे नियम हे समजले असतील आणि अशा प्रकारे त्यांचं लेखन करायचं हे सुद्धा समजलं असेल, तुम्ही सहजपणे ते उत्तर सोडवू शकाल.
नेक्स्ट आपण जाऊया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच अपवर्तनांक. आता अपवर्तनांकामध्ये महत्त्वाची विधानं दिली आहेत, आपण पाहिली फेट सिम्युलेशनमध्ये, ती समजून घेतलेली आहेत. ती विधानं पण फार परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. नंबर 1, प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. पहा, म्हणजे प्रकाश जेव्हा किरण माध्यमात वेगवेगळ्या माध्यमात शिरते, म्हणजे हवेतून काचेत, हवामधून समजा पाण्यामध्ये शिरत असेल, किंवा हवामधून दुसऱ्या एखाद्या माध्यमातून, कुठलंही माध्यम घेऊ शकतात. तुम्हाला चार्ट दिलेला आहे, अल्कोहोल, केरोसिन, कुठलंही चार्ट दिलं त्यांनी. तर ह्या वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील जे बदलाचं प्रमाण आहे आपण पाहिलं. पहा, प्रकाशाचा किरणाचा बदल कसा होतो. तो अपवर्तित किरण आणि कोण तुम्हाला आठवत असेल, मी जे दाखवलेलं, पुन्हा तो व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन बघू शकतात, बदलतो सारखा, म्हणजे वेगवेगळे असते. तर हे विधान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, रिकाम्या जाग्यात आणि चुक्की बरोबरमध्ये येऊ शकते. नेक्स्ट, वेगवेगळ्या माध्यमांकरता तसेच एका माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठी अपवर्तनांक वेगवेगळा असतो. आपण रंग बदलून बघितले, तुम्हाला आठवत असेल, पहा वाटल्यास एकदा पुन्हा एकदा. जेव्हा ते रंग बदलले ना, तेव्हा त्याचा अपवर्तनांक म्हणजे अपवर्तित किरण आणि स्तंभिका यामधला जो कोन असतो बघा, तो कोन बदलला म्हणजेच अपवर्तनांक सुद्धा बदलतो. म्हणून तो अपवर्तनांक वेगवेगळा असतो, हे लक्षात ठेवायचं. त्याचसोबत निर्वाताच्या संदर्भात, निर्वाताची संकल्पना तुम्हाला सांगितलं, जिथे हवाही नसते अशी पोकळी म्हणजे निर्वात पोकळी. आपला अवकाश, जर वातावरणाच्या बाहेर आपण गेलो, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेल्यानंतर जी अवकाशाची पोकळी आहे तिकडे हवा नसते म्हणजे ती निर्वात पोकळी असते. ह्या निर्वाताच्या संदर्भात जर एखादा अपवर्तनांक काढला एखाद्या माध्यमाचा, तर त्याला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. रिकाम्यासाठी, चुक्की बरोबरसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे वाक्यसुद्धा लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर, म्हणजे माध्यमात शिरताना हवेत जो प्रकाशाचा वेग असतो, तोच एखाद्या काचेमध्ये जेव्हा तो प्रकाश किरण जातो तेव्हा त्याचा वेग बदलतो, लक्षात ठेवा. तर त्याच्या वेगावर सुद्धा अपवर्तनांक अवलंबून असतो, हे लक्षात ठेवायचं. तर हे वाक्यसुद्धा चुकी बरोबर आणि रिकाम्यासाठी कदाचित परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकेल. तर ही विधानं ही तुम्ही लक्षात ठेवायची, नुसती लक्षात ठेवायची नाहीत, तर ती बघा, फेट सिम्युलेशन म्हणजे दाखवलेलं आहे बघा, त्याप्रमाणे ती बघा, समजून घ्या ती कशा प्रकारे हे खरोखर आपण जी विधानं दिलेली आहेत ती प्रूफ होतात का नाही ती. ठीक आहे. नेक्स्ट वन तुम्हाला सांगितलेला आहे अपवर्तनांक. म्हणजे अपवर्तनांक जो काढतात त्याचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे की sin I छेद sin R बरोबर स्थिर संख्या म्हणजे स्थिरांक बरोबर n ने दर्शवले जाते, आपल्याला माहिती आहे. तर ही n ने जी दर्शवली जाते, ह्या n या स्थिरांकास म्हणजे जो अपवर्तनांक आपण दर्शवलेला आहे तो कसा असतो, तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात त्याला. म्हणजे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात म्हणजे काय, तर पहिलं माध्यम आपण कुठलं वापरलेलं, हवा वापरलेला आठवत असेल तुम्हाला. तर हवा या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा म्हणजे काच आपण वापरली, तर काचेचा अपवर्तनांक त्याला एनला म्हटलं जाते. पहा, इकडे आकृतीत दाखवलेली आहे पुन्हा एकदा. काच आपल्याला माध्यम दुसरं घेतलेलं आहे, हवा ही पहिलं माध्यम घेतलेलं आहे, बरोबर. आणि ह्याच नियमाला, हा जो नियम आहे त्याला स्नेलचा नियम असेही म्हणतात. तर परीक्षेला जर तुम्हाला विचारलं स्नेलचा नियम लिहा, तर गोंधळून जायचं नाही. अपवर्तनांक कशास म्हणतात ही जर व्याख्या तुम्हाला समजली असेल, अपवर्तनाचे नियम जर समजले असेल, तर स्नेलचा नियम लिहिणं अतिशय सोपं आहे. 2 मुद्दे लिहिले तरी सुद्धा तुम्हाला ते 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो पुढचा एक पॉईंट आहे तो लक्षात घ्या. 2 माध्यमांच्या, म्हणजे 2 माध्यम, इकडे हवा आणि काच पकडली, सीमेला लंब रेषेत तुम्हाला माहिती असेल, आपाती किरण जर असेल, जर लंब असेल, त्यावेळेला स्तंभिकेला तो लंब असतो, म्हणजे कोण कुठला असतो तिकडे नीट बघा. पुन्हा मी सांगतो, फेट सिम्युलेशन पुन्हा मागे येऊन बघा, ते लंब दिशेने दाखवलेलं मी, तेव्हा कोण पण तिकडे दाखवलं 0°, आणि जो अपवर्तन घडतच नाही म्हणून तिकडे सुद्धा स्तंभिकेशी कोण 0, म्हणजे I बरोबर 0, R बरोबर 0, आणि तो त्याच रेषेत पुढे जातो. बघा आकृतीत, या आकृतीवर मी दाखवलेला आहे, हवेमधून प्रकाश किरण निघालेला आहे, N या आपातन बिंदूपाशी पडलेला आहे, म्हणजे AN हा किरण झाला, हा आपाती किरण झाला. आणि जेव्हा तो काचेच्या माध्यमात शिरतो म्हणजे NB लाल रंगाने दर्शवलं पहा, त्याचं अपवर्तन घडत नाही. आणि हा लंब दिशेत आहे, म्हणजे स्तंभिका आणि हे किरण हे एका सरळ रेषेत आहेत, म्हणजे तिकडे कोण 0 आहे, म्हणजेच ती सरळच्या सरळ तो रेषेत अपवर्तन न घडता जातो. हा एक नियम लक्षात ठेवायचा. म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना ज्या वेळेला माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असेल, लंबरूप म्हणजे काटकोनात जेव्हा तो आदळत असेल, आपात होत असेल, तर त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचं त्यावेळेला अपवर्तन होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची.
त्याचबरोबर दुसरा एक तुम्हाला सांगितलेला होता, आपण फेट सिम्युलेशनमध्ये पाहिलं, विरल माध्यमातून घन माध्यमात. काय सांगितलं पुन्हा मी सांगतोय, विरल माध्यमातून घन माध्यमात ज्या वेळेला प्रकाश किरण प्रवेश करतो किंवा आपात होत असतो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. स्तंभिकेकडे म्हणजे तो झुकतो म्हणजे कोन तिकडे लहान लहान होत असतो. आपातन कोनापेक्षा अपवर्ती कोन हा लहान होत असतो, हे लक्षात घ्या. आकृतीत दर्शवले त्या पद्धतीने. त्याचबरोबर जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जात असतो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. म्हणजे काय, आकृती पहा नीट. घन माध्यमातून म्हणजेच आपाती किरण म्हणजे आपातन कोन तिकडे आय असतो, तो आय पेक्षा आर जो कोन आहे, अपवर्ती कोन आहे, तो अपवर्ती कोन मोठा होतो, दूर जातो स्तंभिकेपासून, म्हणजे कोन मोठा होतो. हे सुद्धा फेट सिम्युलेशनमध्ये बघितलेलं आपण. तर हे तीनही तुम्हाला जी वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचं अपवर्तन कशा प्रकारे होते हे सांगितलेलं आहे. एक लंबरूप म्हणजे विरल माध्यम असो घन माध्यम, घन माध्यम असो विरल माध्यम, लंब असेल तर तिकडे अपवर्तन होत नाही. विरल माध्यमातून घन माध्यमात होत असेल तर स्तंभिकेकडे झुकतो, आणि घन माध्यमातून विरल माध्यमात जात असेल तर स्तंभिकेपासून दूर जातो. तर परीक्षेत ह्या आकृत्यांच्या आधारावर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. इवन तुम्हाला चुकी बरोबर द्या, विधाने पूर्ण करा, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर त्याकडे लक्ष ठेवू द्या. नेक्स्ट टाइम आपण अपवर्तनांक जो आहे, अपवर्तनांकाचं जे सूत्र आहे ते सूत्र पाहणार आहोत, आणि त्या सूत्रा आधारे उदाहरणं कशी सोडवायची ते पाहायच्यात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ते पाहायचं आहे. आणखीन आपल्या या प्रकरणामधले प्रकाशाचे अपस्करण ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. सोबत आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन यासुद्धा संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सो आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. थँक्यू. येस सर, ऑलवेज बी अ लर्नर. चॅनलशी कनेक्टेड राहा. विविध विज्ञानाच्या संकल्पना समजून घ्या, गणिताच्या संकल्पना समजून घ्या. त्याचबरोबर काही शैक्षणिक सत्रही आपण घेणार आहोत, तीसुद्धा तुम्ही नक्की समजून घेणार आहात. त्यातून काही नवीन नवीन ज्ञान आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणार आहेत, आणि तुम्ही तुमचा एक व्यक्तिगत विकास, शैक्षणिक विकास साधणार आहात.